नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज मी उभा आहे शिरापूर ते लोकमंगल रस्ता, गामा 29 या नावानं रस्ता हा ओळखला जातो. ह्या रस्त्यासाठी मी 7 ते 8 वर्ष झालं मी कार्यालयाचे उंबरठे झिजवतो, परंतु प्रशासनानं अद्याप ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही. ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. 4-5 गावची लोक येतात. आता लोकमंगल साखर कारखानाही चालू झालेला आहे, परंतु ह्या रस्त्याची दैनिक अवस्था अशी आहे, त्यामुळं शिरापूरला ऊस तोडण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टर किंवा बैलगाडा येत नाहीत. त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर व्हावा म्हणून मी प्रशासनाकडं 9 वर्षापासून पाठपुरावा करतो. मुंबईला गेलो, सगळ्या कार्यालयाला निवेदनं दिली, परंतु अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही. म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गोरे मालक हे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून ओळखलं जातं त्यांना, म्हणून त्यांनी या रस्त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन या रस्त्याचं काम 10 तारखेपासून सुरू करावं. अन्यथा 11 तारखेला 11/12/2025 रोजी महाराष्ट्र राज्यात सरकारी कार्यालय असो, मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य सगळं यांना मी भीक मागू आंदोलन करणार आहे. आणि भीक मागून ह्या शिरापूर ते लोकमंगल 3 किलोमीटरचा रस्ता मी भीक मागून पूर्ण करणार आहे. म्हणून माझी आपल्या पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरे मालकाला माझी विनंती आहे, आपण माझ्यावर भीक मागण्याची वेळ येऊ देणार नाही असं मला आत्मविश्वास आहे. म्हणून सांगतो, जरी पालकमंत्र्यांनी जरी दुर्लक्ष केलं तर 11/12/2025 पासून मी सोलापूर जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात भीक मागू आंदोलन करणार आहे. आणि 12 तारखेपासून या रस्त्याचं काम मी सुरू करणार आहे. जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात बेमुदत भीक मागू आंदोलन करणार आहे. तरी प्रशासनानं तात्काळ याची दखल घ्यावी, एवढंच माझं प्रशासनाला आग्रहाची हात जोडून विनंती आहे. जरी मला भीक मागण्यापासून जर प्रशासनानं रोखायचा प्रयत्न केला तर पुढचा निर्णय मी मोठा निर्णय घेणार आहे. हे प्रशासनाला माझी जाहीर आव्हान असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.